नवीन वर्षामधला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी. भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी भोगीच्या दिवशी भोगीची प्रसिद्ध भाजी बनवली जाते. सोबत बाजरीची भाकरी त्यावर तीळ लावून छान खरपूस भाजली जाते. या सणाच्या निमित्ताने आज इथे आपण मस्त चमचमीत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीज किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्ही भरपूर अशा भाज्या पाहू शकतात. मी इथे अर्धी वाटी पावटा घेतला आहे. तर ज्या वाटीने पावटा घेतला आहे त्याच वाटीने इतर सर्व भाज्या घेतल्या आहे. अर्धी वाटी पावटा घेतल्यावर आपण यामध्ये घेतला आहे ओला हरभरा, बोरं, तुरीच्या डाळीच्या शेंगा, घेवड्याची भाजी, ओल्या वाटाण्याचे दाणे आणि गाजर. इथे तुम्ही आवडीप्रमाणे एखादी भाजी कमी किंवा जास्त घेऊ शकता. सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचे. 2 वांगी कापून पाण्यात ठेवली आहे जेणेकरून वांगी काळी पडणार नाही. आणि एक मोठा बटाटा कापून तो सुद्धा अशा प्रकारे पाण्यात ठेवायचा. आता वाटण्यासाठी घेतला आहे पाव वाटी कापून घेतलेलं ओलं खोबरं, मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अद्रक. तर इथे मसाला छान वाटून घ्यायचा. तर इथे कढईसुद्धा छान गरम झाली आहे. आता यामध्ये 3 ते 4 पळी इतकं तेल घालून घेऊ. तेलसुद्धा छान गरम झालं आहे. यामध्ये आता 2 बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊ. ते कांदा भाजला आहे. यामध्ये एक मोठा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचा. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि घरगुती लाल तिखट घालून घेऊ. मी इथे कांदा लसूण मसाल्याचा 1.5 चमचा वापर केला आहे. तुम्ही रोजच्या वापरण्यामधला घरगुती तिखट मसाला वापरू शकतात. तर इथे पाहू शकतात ओलं वाटणसुद्धा छान बारीक करून घेतलं आहे. ते सुद्धा घालून घेऊ. आता मध्यम आचेवर सर्व मसाला छान एकजीव करून घ्यायचा. सर्व परतून झालं की गॅस मंद आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि मसाला छान भाजून घ्यायचा. अधूनमधून याला परतून घ्यायचं म्हणजे मसाला खाली लागला जाणार नाही. तर मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. इथे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे त्यामुळे मसाला भाजायला थोडासा वेळ लागतो, पण या वाटणामधली भाजी चवीला अप्रतिम लागते. तर पाहू शकतात वाटण छान भाजून घेतलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. यामध्ये आता स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं मसाल्यामध्ये भाज्या परतून घ्यायच्या. सर्व भाज्या परतून झाल्या की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून घेऊ आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर इथे भाजीला छान वाफ काढून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते भाजीमध्ये घालून घेऊया. सोबतच यामध्ये गरम पाणीसुद्धा घालून घेऊ. गरम पाण्यामुळे भाजी पटकन शिजली जाते. यामध्ये गरम पाणी तुम्हाला भाजी कितपत सुकी किंवा थोडासा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात घालून घ्या. आता पुन्हा सर्व एकजीव करून झालं की भाजीला छान उकळी आणून घ्यायची. भाजीला उकळी आली की यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. तर 12 मिनटं झाली आहे. पाहून घेऊया भाजी शिजली की नाही. तर भाजी तर छान दाटसर झाली आहे. यामधला बटाटा शिजला की नाही हे पाहून घेऊ. बटाटा शिजला म्हणजे भाजीसुद्धा अगदी शिजली जाते. तर इथे आपली भोगीची भाजी तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि यावर 2 लहान चमचे भाजलेले तीळ घालून घेऊ. इथे पाहू शकतात भोगीची भाजी दिसायला खूपच छान वाटत आहे. आता भाकरी बनवायला घेऊया. इथे 2 भाकऱ्या बनतील इतकं पीठ घेतलं आहे. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि गरम पाणी थोडं थोडं घालून पीठ छान मळून घेऊ. तर इथे पीठ छान मळून घेतलं आहे. आता याचे 2 भाग करून घ्यायचे. आता इथे एक गोळा घेऊन हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ मऊसूत मळून घ्यायचं. जितकं पीठ छान मळणार तितकीच भाकरीसुद्धा चांगली तयार होते. ते भाकरीचा गोळा छान मळून झाला आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि गोळा हातावरच थोडासा थापून घ्यायचा. चला भाकरी थापायला सुरुवात करूया. त्यासाठी पोळपाटावर बाजरीचं पीठ घालूया
आणि हाताला सुद्धा थोडंसं पीठ लावून अगदी अलगद अशी भाकरी थापायला सुरुवात करायची. इथे अर्धी भाकरी थापून घेतली आहे. आता यावर थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे ते भाकरी बनल्यावर सुद्धा छान चिकटून राहतील. जसं लागेल तसं थोडंसं पिठाचा हात लावून भाकरी थापून घ्यायची. तर इथे मस्त गोल गरगरीत भाकरी थापून झाली आहे आणि तवासुद्धा छान गरम झाला आहे. आता तिळाची बाजू खाली ठेवून भाकरी अलगद तव्यावर सोडायची. वरून थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा. तर पाण्याची बाजू सुकायला आली की भाकरी पलटून घ्यायची आणि छान भाजून घ्यायची. भाकरी कधीही मोठ्या आचेवरच भाजायची. तवा अगदीच जास्त गरम झाला की मध्यम करून घेतला तरी हरकत नाही. पाहू शकतात की आपली भाकरी छान अशी टम्म फुगली आहे. तर पीठ जितकं चांगलं मळून घेतो तितकीच भाकरीसुद्धा अशी टम्म फुगते आणि छान भाजली जाते. पाहू शकतात भाकरीला कुठे चिरासुद्धा पडला नाही. तर इथे भाकरी छान खरपूस अशी भाजली आहे. तर मंडळी, भोगीसाठी बनवलेल्या भाजी भाकरीचा बेत तयार आहे. इथे भोगीचं ताट तयार करून घेऊया. मस्त चमचमीत भोगीची मिक्स भाजी, सोबत तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, चव वाढवणारा कांदा, हिरवीगार कांद्याची पात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळाची वडी, ज्याशिवाय हे ताट पूर्णच होणार नाही. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.